ज्याला जन्म मृत्यूच्या बंधनात अडकवता आले नाही, त्या परमज्ञानाचे अवधूत श्री गुरुदेव दत्त, साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे एकत्रित मंगल रूप म्हणजेच दत्तात्रय. आज दत्त जयंतीनिमित्त त्यांच्या जन्माची ही कथा आठवावीशी वाटली. एकदा माता अनसुयेच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश महर्षी अत्रींच्या आश्रमात गेले आणि भिक्षा मागितली. पण अट अशी ठेवली की माता अनसुयेने वस्त्रविरहित अवस्थेत भिक्षा द्यावी. अतिथींना निराश करणे योग्य नाही आणि त्यांच्या अटीमुळे आपल्या पतिव्रता धर्माचे उल्लंघन होऊ शकते. या द्वंद्वात माता अनसुया अडकल्या. मग त्यांनी आपल्या योग शक्तीने त्या त्रिमूर्तींना लहान बालकांमध्ये रूपांतर केलं आणि त्या बालकांना मायेने आपल्या मांडीवर घेऊन स्तनपान दिला. अशा प्रकारे आपल्या अतिथी धर्माचे पालन केले, तेही पतिव्रता धर्माचे भंग न करता. त्यावर त्रिमूर्ती प्रसन्न झाले आणि वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा माता अनसुयेने तुम्ही पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्यावा असे मागितले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एकाच रूपात महर्षी अत्री आणि माता अनसुया यांच्या पोटी जन्म घेतला. तेच भगवान दत्तात्रय. त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी संकटमुक्त झाल्यासारखं वाटतं आणि जीवनात शांती आणि आनंद येतो. म्हणूनच म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.